पर वही जो हो सही। नमस्कार, माय इंडिया न्यूज में आपका स्वागत है। इस वक्त हम चेंबूर स्टेशन के परिसर में। आप देख सकते हैं किस तरह से गणेश उत्सव का पब्लिक का जो उत्साह है जो दिख के नजर आ रहा है। कल 5 दिन का गणपति है और हम इधर आए हैं इनसे बात करने के लिए, कार्यकर्ता हूँ जो हिसाब से जो मंडप बनाए हैं गणपति का। आइए इनसे बात करते हैं क्या ये मंडल का और गणपति का क्या महत्व है। मी सदीचा मित्र मंडळाचा संस्थापक या नात्याने बोलत आहे। 1986 साली त्या गणपती स्थापना झाली। त्यावेळी या मंडळाचे संस्थापक होते अमृतदासजी गुप्ता। त्यांनी एक गणपती उत्सव चालू केला आणि तेव्हा त्यांना माझी आठवण झाली, मला बोलवण्यात आलं। मंडळाचं नाव काय ठेवायचं त्यावेळी आम्ही सदीचा मित्र मंडळ म्हणून सुचवलं आणि तेच नावाने आम्ही मंडळ रजिस्टर केलं। तिथपासून आज 39 वर्ष आम्ही सतत जनजागृती, चांगले लोकांना कार्यक्रम दिले, चांगले जनजागृती प्रोग्राम दिलेले आहेत। आज चेंबूरची एक शान बोलले, या रोडची एक शान आहे ते गणपती। एनजी आचार्य, आपला एनजी आचार्य मार्ग, शरद आचार्य मार्ग, या रोडची एक शान आहे। लोक आवर्जून हा गणपती बघायला लांबून येतात। मित्र मंडळ हे या वर्षी 39व्या वर्षात पदार्पण करत आहे आणि सदीचा मित्र मंडळातर्फे क्रीडा, सामाजिक कार्य या विषयामध्ये जास्त भर दिला असतो आणि गरजू विद्यार्थ्यांना मदत केली जाते। आणि या मंडळाचा उद्देश आहे नुसता गणेशोत्सव नसून या मंडळाकडून विविध संस्थांना मदत केली जाते। दरवर्षी या मंडळामध्ये विविध तऱ्हेचे देखावे केले जातात। 2 वर्षापूर्वी चिपळूणला पूर आलेला त्याचा देखावा केलेला आणि त्या देखाव्याला मुंबई महानगरपालिकेकडून सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला होता। तसेच या संस्थेचे संस्थापक सहदेव तळवटकर आणि खजिनदार काशीनाथ दाभाडे, तसेच जे मारू जे सल्लागार आहेत तिकडे, त्यामुळे इथे जे सभासद आहेत हे नितीन ओमाने काम करतात आणि या परिसरात उत्साह येण्याचा प्रयत्न करून इथे जनतेचा एक सुंदर असा देखावा दरवर्षी करतात आणि खूप लोकसंख्येने लोक इथे येतात दर्शनाला। इथे महिला मंडळाचा आदर केला जातो, विविध स्पर्धा होतात आणि गुणगौरव केला जातो। आणि विशेष म्हणजे यातील सभासद आहेत ते बृहन्मुंबई महानगरपालिकेचे सर्व सेवासून निवृत्त आहेत। आपला अमूल्य वेळ काढून या मित्र मंडळामध्ये येऊन आपलं सहकार्याने अनुभव करतात, हे विशेष आहे। धन्यवाद। एक्चुअली हम लोग दीवा से आए हैं इधर दर्शन करने और हमें किसी ने तो बताया कि इधर पे भी बैठता है गणपति, तो फिर हम लोग ये फर्स्ट टाइम ये वहाँ पे आए हैं। कैसा लगा आपको फर्स्ट टाइम? अच्छा लगा और डेकोरेशन वाज सो नाइस। हमारे साथ है श्रद्धालु जो आए इधर गणपति के दर्शन करने के लिए। आइए उनसे मैडम बात करते हैं कि क्या है। मैडम बताइए आप कितने साल से इधर आ रहे हैं और क्या आपका जो श्रद्धा है उसको मदद के लिए? मैं तो आ रही हूँ 20-30 साल से आ रही हूँ ये गणपति के पास और हर साल मैं उसका दर्शन लेती हूँ, तो मुझे कुछ अच्छे अनुभव भी आए इसके, इसलिए गणेश जी के ऊपर मेरा तो बहुत भरोसा ही है। और ये गणपति पास मैं हमेशा आती रहती हूँ। चेंबूर स्टेशन इधर आती हूँ तो पहला दर्शन मैं इधर लेती हूँ। हर साल का आपका रहता है? हाँ, हर साल मैं आती हूँ। ठीक है, शुक्रिया बात की। और इधर का व्यवस्था बहुत अच्छा है। अच्छा, हाँ, तो कितना भी रश रहे तो भी लाइन से लोग आते हैं और अच्छा तरह से दर्शन होता है इधर। हमारे साथ कार्यकर्ते इनसे भी बात कीजिए। माझं नाव अनिरुद्ध रामराजे, सदीच्या मित्र मंडळाचा मी एक सदस्य आहे, सभासद आहे। या मंडळाचं काम म्हणजे आजपर्यंत म्हणजे 38 वर्ष जवळजवळ झालेली आहेत। 38 आणि 39व्या वर्षात पदार्पण करत आहोत। हे करत असताना आजपर्यंत सदीच्या मित्र मंडळाने गणेशोत्सव जेव्हापासून सुरुवात केली आहे तेव्हापासून गोरगरीब मुलांना कपडा देणं, त्यांच्या जिथे जिथे जे लोक म्हणजे वृद्धाश्रम आहेत तिथे जाणं, त्या लोकांना कपडा लत्ता देणं, त्या लोकांना ब्लँकेट वगैरे सप्लाय करणं, हे सदीच्या मित्रमंडळाच्या वतीनं कामं केली जातात। त्यातल्या त्यात जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना देखील वह्या, पुस्तकं, पेन याची वाटप केली जाते। आता ह्या 10 दिवसामध्ये आम्ही पुन्हा एकदा एवढ्या 1-2 दिवसामध्ये वह्यांचं आणि मुलांना पेनचं वाटप करणार आहोत। त्यातल्या त्यात जी मुलं 10वी मध्ये चांगल्या मार्काने उत्तीर्ण होतात त्या मुलांचा देखील सत्कार करण्यात येतो। त्याचबरोबर 12वीला चांगल्या मार्काने उत्तीर्ण होतात त्यांचा सत्कार करण्यात येतो। असं म्हणजे हे जे लोकोपयोगी कामं आहेत हे करण्यामागे सदीच्या मित्रमंडळाचा फार मोठा मोलाचा वाटा आहे। मी एवढंच सांगेन की आजपर्यंत बहुतेक मी गणेश मंडळ बघतो, पण त्या गणेश मंडळामध्ये आणि सदीच्या मित्रमंडळामध्ये हा जो गणपती उत्सव आहे हा वेगळ्या प्रकारचा आहे। आणि हा वेगळ्या प्रकारचा यासाठी आहे की दुसऱ्यासारखा धांगडधिंगा नाही, लोकांसमोर जास्त देखावा नाही, परंतु एक स्वाभिमानाचा हा आमचा गणेशोत्सव आहे। आपण या
आणि या गणेशोत्सवाला भेट द्या एवढीच आपल्याला नम्र विनंती करतो. Subscribe and press bell icon to get daily updates.